मुलाच्या राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ बघायला आई नवी दिल्लीत। आज पार्थ पवारांचा राज्यसभेत शपथविधी। बारामती पोटनिवडणुकीतून 5 अपक्ष उमेदवारांनी घेतली माघार। बारामतीतील 4 तर पंढरपूरच्या एकानं घेतली माघार। बारामतीत सुनेत्रा पवारांसमोर कोण? आज चित्र स्पष्ट होण्याची शक्यता। मुंबईतील पावसाळी खड्डे बुजवण्याचं 100 कोटींचं टेंडर परत पाठवलं। शिवसेनेच्या विरोधानंतर निविदा मागे घेतली। मुंबईत गुजरातीत फलक कशाला? मनसेचा मुंबईतील व्यापाऱ्याला सवाल। मराठीत दुकानाचं नाव लिहायची व्यापाऱ्याची तयारी। शिवसेनेत शिंदे बदल करणार। कुचकामी मंत्र्यांना बाहेरचा रस्ता, नव्या चेहऱ्यांना संधी। आगामी निवडणुकांसाठी शिंदेंचं धोरण ठरलं। मनसेत फेरबदलाचे वारे, नव्या चेहऱ्यांना संधी। मनसेचे जुने चेहरे नव्या जबाबदारीत दिसणार। जिहाद यांना ठोकण्यात सध्या पीएचडी करतोय। मंत्री नितेश राणे यांचं लक्षवेधी वक्तव्य। सुजय विखे पाटलांना मुंबई उच्च न्यायालयाचा धक्का। खासदार निलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका फेटाळली। आझाद मैदानातील बंजारा आंदोलक रस्त्यावर उतरले। आरक्षणासाठी बंजारा आंदोलकांचा संघर्ष। अशोक खरातने स्पेशल 26 प्रमाणे व्यावसायिक उद्योजकांना गंडवलं। बनावट अधिकाऱ्यांकडून भक्तांवरच मारले छापे। अशोक खरातला दूरस्थ यंत्रणेद्वारे न्यायालयात हजर केलं। सुरक्षेच्या कारणास्तव खरातची शारीरिक हजेरी पोलिसांनी टाळली। आमच्याकडेही अनेक भोंदू आले होते। शर्मिला ठाकरे यांचं वक्तव्य। शर्मिला यांचा निशाणा नेमका कोणावर? नाशकात महिला अत्याचाराचं नवं प्रकरण। नामांकित कंपनीत महिलांवर अत्याचार झाल्याचा आरोप। पोलिसात 9 गुन्ह्यांची नोंद, 6 आरोपी अटकेत। जळगावच्या शिक्षकावर विद्यार्थिनीच्या शोषणाचा आरोप। पीडितेच्या नातेवाईकांनी शिक्षकाला चोपलं। केरळ, आसाम आणि पुदुच्चेरीत आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान। तिन्ही राज्यातील 296 विधानसभा जागांसाठी मतदान। व्याभिचार, समलिंगी संबंधांवरील निकाल अयोग्य। शबरीमला प्रकरणातील सुनावणीत केंद्राची सर्वोच्च न्यायालयात भूमिका। शस्त्रसंधीत इस्रायलचा खोडा। लेबनॉनवरील हल्ल्यांमुळे इराण संतप्त। होर्मुझची पुन्हा नाकेबंदी। रोमांचक सामन्यात गुजरातची बाजी। दिल्लीवर अवघ्या 1 धावेनं मिळवला विजय। पहिल्या विजयासाठी कोलकाता आज ईडन गार्डनवर कंबर कसणार। पंतच्या सेनेचं आव्हान।